नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनल मध्ये आपलं स्वागत करतो। आज मित्रांनो या बेसिक इंग्लिश व्होकॅब्युलरीचा पार्ट 3 आहे। मित्रांनो व्होकॅब्युलरी आपण पिक्चरच्या माध्यमातून समजणार आहोत, म्हणजेच व्होकॅब्युलरी दीर्घकाळ तुमच्या मनामध्ये लक्षात राहील। चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा पहिला वर्ड आहे आपला बघा डिमांड। ओके, मीनिंग होतो इंग्लिश मध्ये अ व्हेरी स्ट्रॉंग रिक्वेस्ट फॉर समथिंग। एखाद्या गोष्टीची पूर्णपणे एक रिक्वेस्ट म्हणजेच काय तर तीव्र मागणी करणं, त्याला तुम्ही डिमांड करणं म्हणू शकता। आता एक्झाम्पल बघा, ही फुलफिल्ड माय डिमांड। मित्रांनो चित्रामध्ये पाहू शकता आपल्या भारताचे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी। तर यांनी काही डिमांड पूर्ण केलेल्या होत्या, जसं 370 कलम असतील किंवा एटसेट्रा काही डिमांड असतील त्यांनी पूर्ण केलेल्या होत्या। मग डिमांडला कसं लक्षात ठेवायचं, नरेंद्र मोदींनी वेगळ्या गव्हर्नमेंट स्कीम लॉन्च केला तर त्यामार्फत लोकांची डिमांड पूर्ण केली। ओके, पुढे बघा, इन्क्लूड टू मेक समबडी और समथिंग पार्ट of another group etc. to make somebody or something part of another group म्हणजे एखाद्या गोष्टीचा भाग बनणे, त्यामध्ये समाविष्ट करून घेणं म्हणजेच इन्क्लूड करणं। आता तिघांना पाहू शकता भारतीय टीमचे क्रिकेटर आहेत, या तिघांना भारतीय टीम मध्ये इन्क्लूड केले, समाविष्ट केले। ओके बघा, ही इन्क्लूड्स मी इनटू इंडियन टीम, त्याने मला भारतीय टीम मध्ये इन्क्लूड केलं असं तिघांपैकी कुणीतरी एखाद्यानं म्हणतोय। पुढे बघा, कॅटरॅक्ट। कॅटरॅक्टचा अर्थ होतो कॅटरॅक्ट इज अ क्लाउडी एरिया इन द लेन्स ऑफ युअर आय। तुमच्या डोळ्यामध्ये असणारा हा जो कॅटरॅक्ट आहे म्हणजेच काय तर त्याला मोतीबिंदू असं आपण त्याला म्हणूया। ओके, म्हणजे डोळ्यावरती एक पापुद्रा आलेला आहे। बघा, दिस इज अ कॅटरॅक्ट ऑपरेशन ऑफ माय ग्रँडमदर। माझ्या आजीचं कॅटरॅक्टचं ऑपरेशन आहे असं वाक्य होतं। पुढे बघा, एज। एजचा अर्थ द प्लेस फेअर समथिंग एस्पेशली अ सरफेस इंड, म्हणजे असं ठिकाण जेथे सरफेसचा इंड होतोय, शेवट होतोय, त्याला मराठी म्हणतात काठ किंवा कड। मित्रांनो चित्रामध्ये पाहू शकता हा तलाव आहे आणि तलावाच्या बाजूला हे दगड आहे, थोडंसं लाकूड, हा त्याचा एज झालाय, हा त्याचा काठ झाला। मग या पाण्याला लक्षात ठेवा आणि या काठाला लक्षात ठेवा। ओके बघा, शी स्टूड ऍट द एज ऑफ द पॉन्ड। ती कुठे उभी होती तर त्या पॉन्डच्या तलावाच्या काठावरती ती उभी होती। कुठे होती? एजला उभी होती। पुढे बघा, ऑर्डिनरी। इंग्लिश मध्ये अर्थ बघा, ऑफ नो स्पेशल क्वालिटी और इंटरेस्ट। कोणतीही तुमच्यामध्ये स्पेशल क्वालिटी किंवा कुठलाही इंटरेस्ट नसणं म्हणजेच तुम्ही सर्वसामान्य आहात। आता चित्रामध्ये पाहू शकता एक नॉर्मल बागेमध्ये गार्डन मध्ये बसलेले लोक एकदम सर्वसामान्य कॉमन लोक आहेत। बघा पुढे, इट वॉज जस्ट अन ऑर्डिनरी डे। मग हा जो दिवस होता ना, हा एक सर्वसामान्य दिवस होता। पुढे बघा आता, रिमाइंड। इंग्लिश मध्ये अर्थ बघा, टू कॉज अ पर्सन टू रिमेंबर। एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला रिमेंबर करायला आठवणे म्हणजेच काय, त्याला आठवण करून देणं, बघा त्याला म्हणतात रिमाइंड। आता बघा एक्झाम्पल, प्लीज रिमाइंड मी टू बाय अ बॉटल ऑफ मिल्क। आता हा जो माणूस हा म्हणतोय की बाबा मला दूध पिण्याची आठवण करून द्या, रिमाइंड करून द्या, याच्या लक्षात राहत नाही असं समजूया। ओके, पुढे बघा, फ्लेवर। द टेस्ट ऑफ अ फूड म्हणजेच अन्नाची चव, रुची किंवा स्वाद, त्याला फ्लेवर असं म्हणायचं। येथे मित्रांनो चित्रामध्ये पहा आईस्क्रीम दिलेले आहेत, आईस्क्रीमचे वेगवेगळे फ्लेवर आहे, कुणाचा स्ट्रॉबेरी असेल, कुणाचा व्हॅनिला असेल, कुणाचा चॉकलेट असेल, तर याला म्हणायचं फ्लेवर म्हणजेच चव। आता एक्झाम्पल बघा, दे हॅड डिफरंट काइंड ऑफ आईस्क्रीम फ्लेवर, म्हणजे त्यांच्या जवळ वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीमचे फ्लेवर होते। ओके, पुढे बघा आता, ड्रिपचा अर्थ टू फॉल इन ड्रॉप्स और लेट लिक्विड फॉल इन ड्रॉप, म्हणजे एखादी गोष्ट ड्रॉपने, थेंबा थेंबाने पडणे, ठिबकणे किंवा टिप टिप गळणे। मित्रांनो या छपराला पाहू शकता, छपराला छिद्र पडले, त्या छपराच्या छिद्रामधून पाणी गळत आहे म्हणजेच काय, ड्रिप होत आहे। बघा एक्झाम्पल, वॉटर ड्रिप्ड फ्रॉम द रोप, त्या रोप मधून पाणी गळालं। ओके, पुढे बघा आता, फॅसिनेट। टू हॅव समवन्स कम्प्लीट इंटरेस्ट अँड अटेन्शन। एखाद्याचं पूर्णपणे कम्प्लीट इंटरेस्ट असणं, त्याचं अटेन्शन असणं, त्याला म्हणायचं एखाद्याकडे खूप आकर्षिलं जाणं, आवडणं, त्याला फॅसिनेट असं म्हणायचं। आता बघा, हे फुल आहेत, हे रंगीबेरंगी फुलं आहेत, या फुलांकडे आपसुकच आपलं मन आकर्षिलं जातं, त्याला म्हणायचं फॅसिनेट करणं। बघा, ब्युटिफुल फ्लावर्स ऑलवेज फॅसिनेट मी। हे जे सुंदर फुलं आहेत नेहमीच मला फॅसिनेट करतात, आकर्षिले करतात। पुढे बघा आता, इडिबल। फिट टू बी इटन और इटेबल। एखादी गोष्ट खाण्याजोगं असणं त्याला इडिबल असं म्हणतात। या चित्रामध्ये लक्षात ठेवा, हे जे ऑइल आहे बघा, हे खाण्याजोगं असं आपण त्याला म्हणूया। आता एक्झाम्पल बघा, दिस ऑइल इज नॉट इडिबल। आता मित्रांनो इडिबल म्हणजे खाण्याजोगं, नॉट इडिबल म्हणजे खाण्याजोगं नसणं। आता या तेलामध्ये जर भेसळ केली असेल तर तेल कसं आहे, नॉट इडिबल म्हणजे खाण्याजोगं नाहीये।
पुढे बघा, डिक्लेअर सोपा शब्द आहे. टू मेक अ क्लिअरली नोन म्हणजेच काय, एखादी गोष्ट जाहीर करणे, सर्वांना माहिती असं करणं. मित्रांनो, डिक्लेअर जाहीर करणे. हे मुलं बघा, त्यांचा रिझल्ट लागलाय, शाळकरी मुलं आहेत, त्यांचा रिझल्ट लागलाय आणि ते चेक करत आहेत की बाबा कुणाचा नंबर किती आला, म्हणजेच काय, डिक्लेअर रिझल्ट झाला. ओके, रिझल्ट डिक्लेअर झाला. बघा, माय रिझल्ट विल डिक्लेअर ऑन मंडे. माझा जो रिझल्ट आहे मंडेला डिक्लेअर होईल. ओके, पुढे बघा, जस्टिस. द क्वालिटी ऑफ बिंग जस्ट ऑर न्याय म्हणजे असा गुण ज्याच्यामध्ये एखाद्याला न्याय मिळतोय, फेअर बनतोय, जस्ट मिळतोय, त्याला म्हणायचं जस्टिस मिळणं. मित्रांनो, कोर्टाचा चित्र आहे, कोर्टाचा एक वकील आहे आणि तो काहीतरी ऑर्डर करतोय, म्हणजेच काय, त्याला जस्टिस म्हणजेच न्याय असं आपण म्हणूया. हु विल गिव्ह यू जस्टिस म्हणजे तुला कोण न्याय देईल. ओके, जस्टिस म्हणजेच काय, तर न्याय. पुढे बघा आता, फेअरवेल. अन ऑकेजन व्हेन समवन सेज गुड बाय. ऑकेजन म्हणजेच प्रसंग, असा ऑकेजन असतो ज्यामध्ये तुम्ही एकमेकांना गुड बाय करता, एखाद्याला निरोप देता, निरोप घेता, त्याला फेअरवेल म्हणायचं. चित्रामध्ये पाहू शकता, हे शाळकरी मुलं किंवा कॉलेजचे महाविद्यालयीन मुलं असतील. एका रांगेमध्ये मुलींनी साड्या घातल्यात, मुलं त्यांच्या बॅक साईडला थांबलेत, म्हणजेच त्यांचा शाळेचा शेवटचा दिवस आहे, ते एकमेकांना निरोप देत आहेत, म्हणजेच त्यांची फेअरवेल पार्टी चालू होती. ओके, बघा आता, वी हॅव डिसाइडेड टू हॅव अ फेअरवेल पार्टी बिफोर वी लिव्ह द स्कूल म्हणजे आपण शाळा सोडण्यापूर्वी आपण एक फेअरवेल पार्टी देऊया असं त्यांनी ठरवलं. ओके, पुढे बघा आता, प्रोग्रेस. अत्यंत सोपा. द प्रोसेस ऑफ इम्प्रूव्हिंग ऑर डेव्हलपिंग म्हणजे अशी काहीतरी प्रक्रिया ज्याच्यामध्ये प्रगती होते, वाढ होते, सुधारणा होते, त्याला प्रोग्रेस म्हणायचं. हे ते प्रोग्रेस रिपोर्ट, शाळेचा निकालाचा तुमचा रिपोर्ट कार्ड आहे, याला म्हणायचं प्रोग्रेस रिपोर्ट. आता एक्झाम्पल बघा इंग्लिशमध्ये, सबमिट युअर प्रोग्रेस रिपोर्ट बिफोर समर म्हणजे उन्हाळ्याच्या पूर्वी तुझं प्रोग्रेस रिपोर्ट सबमिट करा. ओके, असं कुणीतरी एक मुख्याध्यापक शिक्षकांना आदेश देते. ओके, तुमच्या वर्गाचा प्रोग्रेस रिपोर्ट उन्हाळ्याच्या अगोदर सबमिट करा असं ते आदेश देत आहेत. पुढे बघा, एक्सेस. टू मच ऑफ समथिंग. एक्सेस म्हणजेच काय, एखादी गोष्ट अति किंवा आवश्यकतेपेक्षा जास्त असणं. आता मित्रांनो, या गोळ्या बघा, एकावर एक थर रचलाय, म्हणजेच काय, एक्सेस अमाऊंट ऑफ ड्रग्स म्हणजे मोठ्या प्रमाणात गोळ्या झालेल्या आहेत. आता इंग्लिशमध्ये एक्झाम्पल बघा, द ड्रग कॅन बी हार्मफुल इफ टेकन इन एक्सेस. हे जर ड्रग मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं तर ते तुमच्या शरीराला हार्मफुल असू शकतं. ओके, मग एक्सेस म्हणजेच काय, जास्त प्रमाणामध्ये गोळ्या, जास्त प्रमाणामध्ये घेणं, एक्सेस. पुढे बघा, फ्लोट. टू रेस्ट ऑन अ टॉप ऑफ अ फ्लोट. एखादी गोष्ट पाण्यावरती तरंगणं किंवा वाहनं, त्याला फ्लोट असं म्हणायचं. या पाण्यावरती ही जहाज तरंगायली म्हणजेच काय, फ्लोट व्हायली. ओके, बघा आता, द बोट इज फ्लोटिंग ऑन द सी. ही जी बोट आहे ना, समुद्रावरती तरंगत आहे. पुढचा वर्ड बघा, अंडरस्टँड. टू नो ऑर रिअलाइज द मिनिंग ऑफ समथिंग. एखाद्या गोष्टीला समजून घेणे किंवा एखाद्याची समजूत करून देणे, एखाद्या गोष्टीचं आकलन होणं, ती समजणं, त्याला अंडरस्टँड म्हणायचं. आता या चित्रामध्ये बघा, हा माणूस आहे, डोक्याला हात लावतोय, खाजवतोय डोकं. याच्या डोळ्याचे, चेहऱ्याचे हावभाव पाहून तुम्ही ओळखू शकता की या माणसाला काही समजत नाहीये, म्हणजे तो समजू शकत नाही. बघा काय म्हणतो, आय डोंट अंडरस्टँड व्हॉट यू आर ट्राइंग टू से. तू काय म्हणण्याचा प्रयत्न करत आहेस ते मला काहीही समजत नाहीये. ओके, पुढे बघा, फर्दर. ॲट ऑर टू अ ग्रेटर डिस्टन्स इन टाइम ऑर स्पेस. इन टाइम वेळेमध्ये किंवा स्पेस जागेच्या अनुक्रमाने एखादी गोष्ट पुढे असणं, त्याला फर्दर म्हणायचं, अधिक पुढे किंवा पलीकडचा. आता बघा एक्झाम्पल, द हॉस्पिटल इज फर्दर डाऊन द रोड. त्या रस्त्याच्या पलीकडे हॉस्पिटल. मित्रांनो, हॉस्पिटलचं चित्र हे रोड आहे, रोडच्या पलीकडे हॉस्पिटल आहे, म्हणजेच फर्दर आहे, पुढे आहे. ओके, तर मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची आजच्या सेशन मधली व्होकॅब्युलरी. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शन लिंक मध्ये तुम्हाला 2 लिंक आहेत, एक व्हॉट्सअपची, एक टेलिग्राम ग्रुपची. दोन्हीपैकी कुठल्याही लिंकवरती जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता, म्हणजेच भविष्यात मिळणारे तुम्हाला अपडेट वेळोवेळी मिळून जातील. चला तर मित्रांनो, येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.